ऋतिक रोशनचे अनेक जण चाहते आहेत। ऋतिक रोशनने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केले आहेत, अनेक ॲक्ट्रेस सोबत काम सुद्धा केले, पण सर्वांनाच आवडणारा म्हणजे अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत त्याचा आवडता चित्रपट जर कुठला असेल तर आपण बघितलं तर क्रिश 1, क्रिश 2, क्रिशची सिरीज सुद्धा आली। पण तुम्हाला माहिती आहे का, याच क्रिश चित्रपटाच्या शूटिंग वेळी एक अपघात झाला होता, ज्यामध्ये अक्षरशः ऋतिक रोशन खाली पडला होता आणि त्याच्या वडिलांना वाटलं होतं आता माझा मुलगा जिवंत राहणार नाही। ही घटना कुठली आहे हे सुद्धा पाहूया। क्रिशचं शूटिंग बाहेर देशात चालू होतं। उंच बिल्डिंगवरून त्याला उडी मारायची होती। क्रिशचा जर आपण लुक पाहिला तर काळ्या कलरचा कोट, त्याचबरोबर काळ्या कलरचा मास्क आणि त्याचे लॉंग हेअर आपल्याला आठवतात। अगदी अशाच लुकमध्ये तो बिल्डिंगच्या टोकावर उभा होता। ज्या पद्धतीने काळजी घेतली जाते शूटिंगच्या दरम्यान, ती काळजी पुरेपूर घेतली होती। त्याला दोऱ्या सुद्धा बांधल्या होत्या। त्याला फक्त उडी मारून दुसऱ्या ठिकाणी उतरायचं होतं, पण ही बिल्डिंग उंच असल्यामुळे उंची तर खूप होती, पण ऋतिक रोशन जर घाबरेल तर तो ऋतिक रोशन कसला। ऋतिक रोशनच्या आयुष्यात त्याने असे अनेक स्टंट केलेत। आता या स्टंट वेळी ऋतिक रोशनला वाटलं सुद्धा नव्हतं की आपला पाय घसरेल, दोरी तुटेल आणि आपण पडू, पण असंच झालं। ऋतिक रोशनच्या वडिलांनी ही घटना सांगितली। क्रिशचं शूटिंगच्या दरम्यान तो उंच बिल्डिंगवर उभा राहिला आणि ज्यावेळी शॉट सुरू झाला त्यावेळी त्याने उडी तर मारली, पण निम्म्या वेळेतच ती रस्सी तुटली आणि तो खाली पडला। खाली पडल्यानंतर ऋतिक रोशनला काही काळ काहीच समजत नव्हतं। त्यानंतर बिल्डिंगच्या दुसऱ्या बाजूला त्याचे वडील उभे होते। त्यांना वाटलं आता आपला मुलगा काही जिवंत नसणार। त्यांच्या काळजात धस्स झालं, पण तिथून काही वेळानेच ऋतिक रोशनने सांगितलं की मी बरा आहे आणि आपण हा शॉट करूयात। ऋतिक रोशन पडल्यानंतर त्याला काही काळ सुचत नव्हतं, पण काही काळानंतर त्याने विचार केला आपल्याला कुठेच दुखत नाहीये, दुखापत झाली नाहीये आणि नशिबाने आपण वाचलो आहोत, त्यामुळे आता हा शॉट पुन्हा करायचा, ही भीती आपण मनातून काढून टाकायची। त्यानंतर पुन्हा तो शॉट त्याच दिवशी शूट झाला आणि तो परफेक्ट शॉट ठरला। ऋतिक रोशनचा हा अनुभव त्याने सुद्धा सांगितला आहे। तर ही होती ऋतिक रोशनच्या क्रिश चित्रपटाबद्दलची स्टोरी। तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि याच प्रकारच्या इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।